हॅलो गाईज, उद्यापासून नवरात्र सुरू होत आहे। ही केवळ देवीची उपासना नाही तर स्त्री शक्तीचा उत्सव आहे। तुम्हाला माहिती आहे का, कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मी देवीची एक नाही तर 9 अनोखी रूपं आहेत। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण त्या सर्व 9 रूपांचे महत्त्व जाणून घेणार आहोत। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। अलीकडे म्हणजेच 2024 साली कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मी देवीची पूजा या 9 रूपांमध्ये बांधण्यात आली होती। पहिले रूप कमला लक्ष्मी। कमला हे देवी लक्ष्मीचे एक अद्भुत स्वरूप आहे। कमला या शब्दाचा अर्थ कमळावर वास करणारी। दुसरे रूप आहे गजेंद्र लक्ष्मी। गजलक्ष्मी हे महालक्ष्मीचे अत्यंत लोकप्रिय रूप आहे। गज म्हणजे हत्ती आणि लक्ष्मी म्हणजे समृद्धीची देवी। या रूपात देवी कमळावर आसनस्थ असते व दोन्ही बाजूंनी दोन्ही हत्ती तिच्यावर जलाचा अभिषेक करत असतात। तिसरे रूप आहे चंद्रलांबा परमेश्वरी। चंद्रलांबा या नावातच अर्थ आहे चंद्रासारखी शीतल, तेजस्वी व सौम्य प्रकाशाची अधिष्ठात्री देवी आहे। तिच्या कपाळावर चंद्रकोर असते म्हणून तिला चंद्रलांबा असे म्हणतात। चौथे रूप आहे गायत्री माता। गायत्री माता ही वेदमाता म्हणून ओळखली जाते। ती ज्ञान, विद्या, प्रकाश, धर्म आणि सत्याची अधिष्ठात्री आहे। गायत्री माता सामान्यतः पंचमुखी आणि दशभुजा असते। पाचवे रूप आहे सरस्वती माता। सरस्वती माता ही ज्ञान, विद्या, कला, शुद्धता आणि वाणीची अधिष्ठात्री आहे। ती ब्रह्मविद्येची देवी म्हणून मानली जाते। सहावे रूप आहे गजारूढ अंबारीतील देवी। या रूपात श्री महालक्ष्मी गजावर अंबारीत बसलेली दिसते। गजारूढ म्हणजे गजावर आरूढ असलेली आणि अंबारी म्हणजे हत्तीच्या पाठीवरील राजसी आसन। पुढचे म्हणजेच सातवे रूप आहे महाप्रत्यांगिरा। महाप्रत्यांगिरा हे महालक्ष्मीचे एक अत्यंत शक्तिशाली आणि रौद्र रूप आहे। या रूपात देवी असुरवध आणि दुष्ट शक्तींवर नियंत्रण करणारी मानली जाते। आठवे रूप आहे दुर्गा माता। दुर्गा माता हे महालक्ष्मीचे रौद्र, रक्षक आणि संकट निवारण करणारे रूप आहे। दुर्गा म्हणजेच अजेय आणि दुर्गम असलेली देवी, जी भक्तांच्या जीवनातील अडचणी, शत्रू आणि संकट दूर करते। देवीचे नववे रूप आहे महिषासुरमर्दिनी। महिषासुरमर्दिनी हे महालक्ष्मीचे शक्तिशाली आणि रौद्र रूप आहे, जी दुष्टांचा संहार करणारी आहे।
या रूपात देवीने महिषासूर राक्षसाचा वध केला आहे आणि धर्म व न्याय स्थापन केले. आता आपण जाणून घेणार आहोत नवरात्रीच्या 10व्या दिवशीचं महत्त्व. या दिवशी देवीची रथारूढ पूजा बांधण्यात येते. रथारूढ महालक्ष्मी हे देवीचे वैभवशाली आणि ऐश्वर्यपूर्ण रूप आहे. रथारूढ म्हणजे राजसी रथावर विराजमान असलेली देवी. याच दिवशी दसरा किंवा विजयादशमीचा हा सण साजरा केला जातो. हा सण सत्याचा असत्यावर, धर्माचा अधर्मावर आणि प्रकाशाचा अंधारावर विजय मानला जातो. या दिवशी आपट्याची पाने सर्वत्र सोने म्हणून एकमेकांना दिली जातात. देवी लक्ष्मीच्या या दिव्य रूपांना मी रेझिन आर्टमध्ये प्रिझर्व्ह केलं आहे. तुम्हाला या कलाकृती आवडल्या असतील तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि जर तुम्हाला हवं असेल तर मी अशाच आणखी रेझिन आर्ट क्रिएशन्सवर व्हिडिओ घेऊन येईन. तर ही होती कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मीची 9 प्रमुख रूपे. चला, या नवरात्रात केवळ देवीची पूजा न करता घरातील, समाजातील प्रत्येक देवीचा सन्मान करूया. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हा सर्वांना उद्यापासून सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्रोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.